नमस्कार. तर सध्या नीट पेपर फुटीचा प्रकरण सध्या जोरदार चालू आहे. त्याचवरून बरेच लोक खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा अनुभव सांगतायत वगैरे. तर असाच एक अनुभव आपण बघूया. पूजा खेडकर प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा मनाला पहिला धक्का बसला होता. कारण त्या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली होती. या देशात काही लोक मेहनतीने नाही तर व्यवस्थेतील पळवाटा शोधून पुढे जात आहेत. पण नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर मनात उरलेला विश्वासही कोसळला. आज खरंच समजत नाही या देशातील विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगायचंय. मेहनत करा, प्रामाणिक राहा, स्वप्नांसाठी झुंजा. कशासाठी? जेव्हा एखादा विद्यार्थी दिवसाचे 18 तास अभ्यास करतो, स्वतःला एका खोलीत बंद करून घेतो, मोबाईल, मित्र, आनंद, सण, वाढदिवस सगळं विसरतो. आईबाबांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचं आयुष्य थांबवतो आणि दुसरीकडे कोणीतरी लाखो रुपये मोजून प्रश्नपत्रिका विकत घेतो. त्या विद्यार्थ्यांची अवस्था कधी जवळून पाहिली आहे का? रात्री 3 वाजेपर्यंत अभ्यास करून थकून पुस्तकावरच झोप लागते. सकाळी पुन्हा अपराधी वाटतं. काल अजून 2 चॅप्टर झाले असते तर. एका मार्कासाठी, एका सीटसाठी एक मुलगा स्वतःचं संपूर्ण तारुण्य पणाला लावत असतो. त्याच्या आईला नवीन साडी नको असते, वडिलांना नवीन फोन नको असतो. घरातल्या प्रत्येकाचं एकच स्वप्न असतं, आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. कारण गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबात डॉक्टर होणं म्हणजे फक्त डिग्री नसते, तर पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष संपवण्याची आशा असते. पण शेवटी काय होतं? ज्याच्याकडे पैसा आहे, ओळखी आहेत, पळवाटा आहेत, तो पुढे निघून जातो आणि ज्याच्याकडे फक्त मेहनत आहे तो एका मार्काने हारतो. त्या एका मार्कामागे कुणाचं आयुष्य तुटतं, कुणाचा आत्मविश्वास मरतो, कुणाचं स्वप्न कायमचं गाडलं जातं. काही विद्यार्थी इतर इतके तुटून जातात की स्वतःलाच दोष द्यायला लागतात. कदाचित मीच कमी पडलो, पण खरं कारण त्यांची कमी मेहनत नसते, तर व्यवस्थेची घाण असते. स्पर्धा परीक्षा फक्त अभ्यास नसतात, त्या मानसिक, आर्थिक आणि भावनिक युद्ध असतात. रात्री रडूनही सकाळी पुन्हा पुस्तक उघडावं लागतं. अपयश पचवून पुन्हा उभं राहावं लागतं, कारण त्या मुलाकडे दुसरा पर्याय नसतो. पण आज पहिल्यांदाच वाटतंय या देशात विद्यार्थी प्रश्नपत्रिकेशी नाही तर भ्रष्टाचाराशी परीक्षा देतो आहे. सरकारने परीक्षा रद्द केली, ठीक आहे, पण त्या 23 लाख विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचं काय? त्यांच्या हरवलेल्या आत्मविश्वासाचं काय? त्यांनी शेवटचे पैसे कोचिंग आणि फॉर्म फीज मध्ये घातले. त्यांच्या आई-वडिलांच्या वेदनेचं काय? पैशाने जर प्रश्नपत्रिका विकत मिळत असतील तर मग गरीब विद्यार्थ्यांनी पुस्तकं उघडायची तरी का? आज भीती वाटते कारण जर शिक्षण व्यवस्थाच विकली जात असेल तर उद्याचा डॉक्टर ज्ञानाने तयार होणार का पैशाने? ही फक्त पेपरफुटी नाही, ही लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या विश्वासाची हत्या आहे. आणि जेव्हा एखाद्या मेहनती मुलाचं स्वप्न मरतं तेव्हा फक्त एक विद्यार्थी हरत नाही, तेव्हा देशाचं भविष्य थोडं थोडं मरत जातं. खरं तर आता ना हा शिक्षणाचा बाजारच झाल्यासारखा झालाय बरं का. कारण जिथं तिथं जास्त डोनेशन घ्या, जास्त पैसे घ्या, जास्त जरी जास्त मार्क पडले असले ना तरी जास्त कमी मार्क पडलेला पण पैसे घेऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन देतात, शाळेत ॲडमिशन देतात. पण इथं ना हारतो फक्त कोण माहिती आहे का? गरीब आणि मध्यमवर्गीय. कारण त्यांच्याकडे पैसा नसतो. मुलं खूप हुशार असतात
पण पैसा नसतो. आणि आजकाल तुम्हाला तर माहितीच आहे, पैशाशिवाय काही चालत नाही. आणि पैसा म्हणजे सर्वस्व झाल्यासारखं लोकांचं झालंय. तर आता इथंच अशी परिस्थिती आहे, तर आता इथून पुढं काय होणार शिक्षणाचं? आपल्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या विद्यार्थ्यांचं काय होणार? हुशार मुलांचं काय होणार? हे पैशाच्या जोरावर जर चालत राहिलं तर मग खरे खुरे विद्यार्थी बनणार कसे आणि खरे खरे डॉक्टर्स बनणार कसे?